कोरेगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात महत्त्वपूर्ण समजली जाणारी प्रसिद्ध संस्था असलेल्या अल्पसंख्याक विकास परिषद कोरेगावच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर। मंगळवार दिनांक 29/4/2025 रोजी होणार अध्यक्षपदासाठी निवड। अल्पसंख्याक विकास परिषदेचे संस्थापक शाहरुख शेख यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती। अल्पसंख्याक विकास परिषदेच्या दत्तनगर येथील कार्यालयात सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मतदान पार पडणार असून बॅलेट पेपरद्वारे ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। दुपारी 2 वाजता निवडीचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती संस्थापक तथा पर्यवेक्षक शाहरुखभाई शेख यांनी दिली। कोरेगावमधील नामांकित असलेल्या अल्पसंख्याक विकास परिषद कोरेगाव या संस्थेच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदासाठी दिनांक 29/4/2025 वार मंगळवारी मतदान होणार आहे। त्याची माहिती आज या प्रेस नोटद्वारे आपल्या सर्वांना कळवण्यात येत आहे। संस्थेची प्रथम मुख्य कार्यकारी समितीचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी 2025 रोजी समाप्त झाला होता। अशाने संस्थेची नवीन मुख्य कार्यकारी समितीची स्थापना करण्याहेतूने संस्थेने नवीन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता। अशा वेळी संस्थापक श्री शाहरुख शेख म्हणजे मी यांची निवडणूक पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। दिनांक 13/4/2025 रोजी अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। त्याप्रमाणे 26/4/2025 दुपारी 3 वाजेपर्यंत विहित नमुन्यातील अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज संस्थेकडे मागवण्यात आले होते। त्यावेळी तारखेकर श्री अय्याज गनीबाई नदाफ, श्री अय्यूब लतीफ शेख, श्री अल्ताफ बाबालाल मुल्ला आणि श्री खुतबुद्दीन उर्फ राजू इसाक बेग असे एकूण 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। अर्ज पडताळणी 27/4/2025 सकाळी 11 वाजेपर्यंत करण्यात आली असून सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत। संध्याकाळी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असताना श्री अय्याज गनीबाई नदाफ आणि श्री राजू इसाक बेग यांनी आपले अर्ज माघारी घेतले असून आता संस्थेकडे फक्त 2 वैध अर्ज शिल्लक असून निवडणुकीची प्रक्रिया श्री अय्यूब लतीफ शेख त्यांची निवडणूक निशाणी आहे कब्बशी आणि श्री अल्ताफ बाबालाल मुल्ला यांची निवडणूक निशाणी आहे विमान यांच्यामध्ये होणार आहे। तर सदरचे मतदान मंगळवारी दिनांक 29/4/2025 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत संस्थेचे परिषद सदस्य यांना बॅलेट पेपरद्वारे मतदान करायचे आहे। 2 वाजता अध्यक्षपदाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे। अशा पद्धतीने नवीन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम संस्थेच्या कार्यालयावरती पार पडणार आहे।